नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. आता सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक बाजारावर परिणाम दिसून येतोय. आता आखाती देशांमधून जसं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इंधनाचे म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक बंद झाली, त्यासोबतच जे काही पश्चिम आशियातील भागातून जे काही समुद्रमार्गे वाहतूक होत होती ते वाहतूक देखील ठप्प झालेली आहे. त्यामुळे झालं असं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आयात निर्यात करणं सध्या महाग होत आहे. म्हणजे आपल्या देशात जर कापसाची आयात करायची असेल तर एकतर वाहतुकीचा खर्च वाढलेला आहे, म्हणजे कंटेनरचं भाडं वाढलेलं आहे. दुसरीकडं विम्याचा खर्च वाढला आहे. त्यासोबतच त्यांनी जोखीम एक सेस लावलेला आहे आणि त्यामुळंच जर आयात करायची म्हटलं तर या सगळ्या गोष्टींमुळं सध्या आयात महाग होते. मग ती कापसाची असेल किंवा खाद्यतेलाची असेल. आता झालं असं की आयात तर महाग होते, परंतु आपल्या शेजारच्या देशांना देखील याचा फटका बसतोय. आपल्या शेजारचा चीन, बांगलादेश आणि व्हिएतनाम या देशांमध्ये देखील कापडाचं उत्पादन चांगल्या प्रमाणात घेतलं जातं. परंतु ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांमधून कापसाची आयात त्या देशांमध्ये होत असते, ती आता त्यांना महाग पडते आणि वेळेवर डिलिव्हरीसुद्धा मिळत नाही आहे. त्यामुळं एकतर दोन पर्याय अशा परिस्थितीमध्ये पुढे येतात. एक तर कापसापासून जे कापडाची निर्मिती होती त्याऐवजी मानवनिर्मित म्हणजे पॉलिस्टर आणि इतर सुतापासून कापडाची निर्मिती करणं. पण झालं असं की युद्धामुळं सध्या कच्च्या तेलाचे भाव देखील वाढलेले आहेत. कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळं या कच्च्या तेलापासून निर्मित होणाऱ्या मानवनिर्मित कापडाचे म्हणजे पॉलिस्टर आणि इतर काही मानवनिर्मित जे काही सूत आहे त्या सुताचे देखील भाव वाढलेत. त्यामुळं मानवनिर्मित कापड उद्योग जे आहे तो देखील अडचणीत आला आहे. म्हणजे मानवनिर्मित कापडाचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळं साहजिकच कापसापासून तयार होणारा सुताकडं सध्या मागणी आलेली आहे. आपण जर कच्च्या तेलाचं बघितलं तर कच्च्या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. यामुळं पॉलिस्टरचे भाव आता आपल्याला 25% ते 40% वाढताना दिसून येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात कापसाच्या भावात सुधारणा झालेली नाही. त्यामुळंच पॉलिस्टरची जी मागणी आहे ती मागणी आता कापसाकडे येते. त्यामुळे कापसाला मागणी वाढते आणि कापसाच्या भावामध्ये सुधारणा दिसून येते. त्याचाच परिणाम असा झाला की सध्या देशामध्ये आपल्याला कापसाला म्हणजे रुईला आणि दुसरीकडे सुताला चांगला उठाव मिळतो. केवळ देशातच नाही तर आपल्या शेजारच्या देशांकडून सध्या मागणी येत असल्याचं निर्यातदारांनी सांगितलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक इथं घटक येतो तो म्हणजे रुपयाचं अवमूल्यन. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रुपयाचं अवमूल्यन हो डॉलरच्या तुलनेमध्ये जवळपास 95 रुपयांच्या दरम्यान आपला रुपया जातो आणि याचाच परिणाम आयातीवर होतो आहे. म्हणजेच आयात सध्या महाग होते, निर्यात करणं तसं सोपं जातं आहे कारण निर्यातीचे दर हे तेवढेच असणार डॉलरच्या तुलनेमध्ये. त्यामुळे निर्यातीला सध्या प्रोत्साहन मिळतं आहे असं निर्यातदारांचं म्हणणं आहे. म्हणजे झालं असं की सध्या कापसाची आयात तर महाग होते, परंतु निर्यात करणं तसं परवडतं आहे आणि शेजारच्या देशांना सध्या कापसाची गरज आहे. या सगळ्या एकंदरीत घटकांमुळं सध्या देशातल्या बाजारामध्ये कापसाचे दर सुधारताना दिसून येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या बाजारामधली आवक कमी झालेली आहे. आपण जर बघितले तर देशातल्या मोठ्या बाजारांमधली आवक खूपच कमी झालेली कारण सध्या ऑफ सीझन सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपला माल विकून झाला आहे. आता सगळ्यात मोठा स्टॉक हा सध्या देशामध्ये CCIकडे आहे. CCIने यंदाच्या हंगामात 104 लाख गाठींपेक्षा जास्त कापसाची खरेदी केली होती. आता CCI हा कापूस विकतोय. आता या वाढलेल्या भावाचा फायदा निश्चितच CCIला मिळतोय कारण CCIनं मार्च महिन्यात कापसाचे भाव खंडेमागं जवळपास 3200 रुपयांनी वाढवले. बाजारामध्ये जसे सुधारणा होते, जसं CCIच्या कापसाला मागणी वाढते तसं CCIनं टप्प्याटप्प्यानं आपल्या कापसाचे भाव वाढवले. आज एका दिवसामध्ये CCIनं तब्बल 1300 रुपयांची वाढ केली आहे. म्हणजे 1300 रुपये वाढीव दरानं आज CCIनं कापूस विकला आहे. यापूर्वी जवळपास 1900 रुपयांची सुधारणा केली होती, वाढ केली होती. आता CCIनं भाव वाढवून देखील कापसाला चांगली मागणी असल्यामुळं CCIच्या कापूस विक्रीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जवळपास 2 लाख ते 3 लाख गाठींच्या दरम्यान रोज CCIच्या कापसाची विक्री होत असल्याचं दिसतं आहे. कमीत कमी 1.5 लाख गाठींच्या दरम्यान तरी CCIचा कापूस विकला जातो आहे. म्हणजेच काय, देशामध्ये सध्या CCIकडे सगळ्यात मोठा स्टॉक आहे. CCI कापूस विकत आहे आणि या वाढलेल्या दराचा शेतकऱ्यांपेक्षा सध्या CCIला चांगला फायदा मिळतो आहे. शेतकऱ्यांकडे कमी अधिक प्रमाणात कापूस आहे, तो कापूस सध्या बाजारात येतो आहे आणि या कापसाला सध्या 8,500 रुपयांच्या आतमध्येच भाव मिळताना दिसून येतो आहे. म्हणजे 8,100 ते 8,500 रुपयांच्या दरम्यान हा भाव मिळून येतो आहे.